अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। भक्तांनो, आज पुन्हा एकदा घेऊन आलेले आहे अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी, समोरील प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे वश करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय। आपल्यापैकी असंख्य लोक असे आहेत की ज्यांना कधीच समाजात किंमत मिळत नाही, ज्यांना कधीच समाजात मान मिळत नाही। आपल्या घरातली जी लोक असतात तीच आपल्याला अपमानित करतात, समाजामध्ये फिरत असताना सतत आपल्याला टार्गेट करतात। बघा, आपल्याच शेजारी किंवा आपल्या जवळचा आपला एखादा असा मित्र असतो जो दिसायलाही आपल्यापेक्षा कमी असतो, जो पैशानेही आपल्यापेक्षा कमी असतो, पण समाजात त्याला खूप मान असतो। लोक सल्ले मागायला त्याच्याकडे येतात, प्रत्येक गोष्ट करत असताना लोक त्याला विचारात घेतात, समाजात त्याचं कौतुक करतात, समाजात त्याला मान सन्मान असतो। आपल्याकडे सगळं काही असतं, पण जर आपल्याकडे आकर्षण क्षमता नसेल, आपल्याकडे मोहिनी नसेल, आपल्याकडे जर लोक अट्रॅक्ट होत नसतील, तर आपला पैसा आणि आपलं दिसणं कुठेच कामाचं नसतं। कारण समाजात महत्त्व मिळणं, समाजात फिरत असताना कौतुक होणं खूप महत्त्वाचं असतं। आपण मनात विचार करतो की माझ्या बाजूचा हा व्यक्ती माझ्यापेक्षा कमी शिकलेला आहे, दिसायला पण माझ्या इतका काही सुंदर नाही, पण तरी लोक त्याच्याकडे का अट्रॅक्ट होतात, लोक त्याच्याकडे का आकर्षित होतात, लोक त्याच्याकडेच का सल्ले मागायला जातात। बघा, काहीतरी असेल, त्याचे अट्रॅक्शन पॉवर खूप असेल आणि तुमची अट्रॅक्शन पॉवर 0 असेल। ही अट्रॅक्शन पॉवर वाढवणं खूप महत्त्वाचं आहे। आपल्याकडे असणारी आकर्षण क्षमता वाढवणं खूप महत्त्वाचं आहे। त्यासाठी मी आज तुम्हाला अशा 2 वस्तू सांगणार आहे, ज्या 2 वस्तू तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली तर समोरील प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होईल, समोरील प्रत्येक व्यक्ती तुम्हाला किंमत देईल, समाजात मान सन्मान प्राप्त होईल। जी लोक तुमच्यापासून दुरावली होती तीच लोक तुमच्या जवळ येतील। बघा, तुमच्या घरातील तुमची पत्नी असेल, तुमचा पती असेल, तुमची मुलं असतील, तुमचे सासू सासरे, कुणीही जी लोक तुमच्यापासून दुरावलेली आहेत, तुम्हाला त्यांनी लांब केलेलं आहे, तुमच्यापासून दूर गेलेली आहेत, अशी जर एखादी व्यक्ती तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुन्हा परत हवी असेल, त्या व्यक्तीला पुन्हा आयुष्यात परत आणायचं असेल, तर त्यासाठी देखील तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता। यासाठी आता मी तुम्हाला जी सगळ्यात पहिली गोष्ट सांगणार आहे ती काली वेलची। बघा, आपण हिरव्या रंगाची वेलची बघितली असेल, मसाले बनवत असताना तुम्ही काळ्या वेलचीही बघितली असेल। जिथे मसाल्याचे पदार्थ मिळतात तिथे अशा काळ्या वेलच्या ज्या आहेत त्या सहज मिळून जातात। या उपायासाठी तुम्हाला मोजून 3, फक्त 3 काळ्या वेलच्या तुम्हाला लागणार आहेत। बघा, अशा पद्धतीच्या ह्या 3 काळ्या वेलच्या तुम्हाला बाजारातून खरेदी करून आणायच्या आहेत। हा उपाय आठवड्यातील कुठल्याही एका दिवशी करा, हाच दिवस तोच दिवस असं काहीच नाही, आठवड्यातील कुठल्याही दिवशी करू शकता। पण जर अमावस्येला म्हणजे अमावस्येच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी करता आला तर उत्तम राहील, बाकी तुम्ही कुठल्याही दिवशी केला तरीही चालेल। 3 काळ्या रंगाच्या काळ्या वेलच्या आपल्या घरी आणायच्या आहेत। त्याच्यासोबत तुम्हाला अर्धा चमचा बडीशोप घ्यायची आहे आणि त्यासोबत तुम्हाला तुमचे केस, कंगवा म्हणजे आपण जस्ट डोक्यातून कंगवा एकदा बाहेर काढला, नुसते थोडे केस विंचरले तरी त्या कंगव्याला कसेही 4-5 केस आरामात येतात। हेच केस गळलेले पडलेले आपले जे स्वतःचे केस असतात हे तुम्हाला एक 4-5 केस घ्यायचे आहेत। सगळ्यात पहिले काय करायचं, हा उपाय रात्री 9 ते 12 या दरम्यान करायचा। 9 ते 12 या दरम्यान सगळ्यात पहिले काळ्या रंगाचं एक फडकं किंवा कापड, ते कोरच असावं असं काही नाही, वापरलेलं जुनं वगैरे असेल तरीही चालेल। जे कुठलं कापड तुम्ही घेतलेलं आहे ते आपल्या समोर एका प्लेटवरती ठेवून द्यायचं। एक छोटी प्लेट घ्या, त्या प्लेटवरती हे जे कापड आहे, जस्ट तुम्हाला मी दाखवते, एक प्लेट घ्या, त्या प्लेटमध्ये असं हे कापड ठेवून द्या। ठेवल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले 3 वेलच्या ठेवायच्या आहेत। काळ्या वेलचीचा जोडा फक्त आपल्या उजव्या हातातील 3 बोटांमध्ये घ्यायचा आणि आता जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा, ओम ह्रीम श्रीम मोहिनी मोहिनी प्राप्तहा, ओम ह्रीम श्रीम मोहिनी मोहिनी प्राप्तहा, ओम ह्रीम श्रीम मोहिनी मोहिनी प्राप्तहा। हा मंत्र म्हणून झाला की हा वेलचीचा दोडा ठेवायचा। पुन्हा दुसरा काळ्या वेलचीचा दोडा, पुन्हा हा मंत्र, पुन्हा तो इथे। तिसरी वेलची घ्यायची, पुन्हा तो मंत्र म्हणायचा, पुन्हा तिसरी वेलची जी आहे ती त्या कापडावर। ठीक आहे, 3ही आपण घेतलेले जे वेलचीचे दोडे आहेत असे छोटे छोटे, हे 3ही दोडे जे आहेत
हे इथे ठेवून झाले की त्याच्यानंतर आपल्याला आपल्या घरात असणारी जी कच्ची बडीशोप, आपण ज्याला राजने असेही म्हणतो, आता बऱ्याच ठिकाणी भाजलेली असते, बऱ्याच ठिकाणी गोड असते, तर ती अजिबात घ्यायची नाही. कच्ची असणारी जी बडीशोप असते, ही कच्ची बडीशोप तुम्हाला त्या वेलचीवरती एक अर्धा चमचाभर घालायची आहे. अर्धा चमचा वेलची आणि 3 वेलदोडे. ठीक आहे. दोनही गोष्टी कापडावरती ठेवून झाल्या की त्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, तर आपला उजवा हात ठेवायचा आहे. आपला उजवा हात ठेवायचा आहे. मगाशी सांगितलेला जो मोहिनी मंत्र आहे तो 108 वेळा म्हणायचा आहे. 108 वेळा हा मोहिनी मंत्र म्हणून झाला की त्याच्यानंतर ते जे काही कापड आहे त्या कापडाला एक घट्ट छान अशी गाठ मारायची आहे. आता ही पोटली तयार झाली. काळ्या रंगाच्या कापडामध्ये बडीशोप आणि काळ्या वेलदोड्यांची ही पोटली तयार झाली की त्या पोटलीला वरून ते जे केस आपण घेतलेले आहे ते गुंडाळायचे. कसेही गुंडाळा. आता तुम्ही गोल गुंडाळू शकतात, वाकडे तिकडे कसेही चालतील. फक्त तुम्हाला 2-3 वेळा ते गुंडाळायचे आहेत आणि शेवटी त्या केसांनी त्या पोटलीला गाठ मारायची आहे. ठीक आहे. आता केसांनी पोटली पॅक केल्यानंतर तुम्हाला ती पोटली आपल्या जवळ ठेवायची आहे. तुम्हाला कमीत कमी 11 दिवस, जास्तीत जास्त 41 दिवस, कमीत कमी 11 आणि जास्तीत जास्त 41 दिवस ही पोटली आपल्या सोबत बाळगायची आहे. जिथे जिथे जाल, ज्या व्यक्तीला आयुष्यात पुन्हा परत आणायचं आहे त्या व्यक्तीशी बोलत असताना, त्या व्यक्तीला भेटताना, त्या व्यक्तीला बघताना ही पोटली फक्त आपल्यासोबत ठेवायची. समाजात फिरत असताना आपल्यासोबत ठेवा. बघा, हा उपाय केल्यानंतर, ही एक पोटली जवळ ठेवल्यानंतर कितीतरी लोक तुमच्याकडे आकर्षित व्हायला सुरुवात होईल. जी लोक तुम्हाला सतत टार्गेट करत होती, जी लोक सतत तुमचा अपमान करत होती, ती लोक तुम्हाला मान द्यायला लागतील. अगदी 11 दिवसांमध्ये तुम्हाला स्वतःला अनुभव येईल की असं काहीच माझ्या आयुष्यात घडत नव्हतं, मला कुणीच मान सन्मान देत नव्हतं, मला कुणीच चांगलं म्हणत नव्हतं. पण 11 दिवसांमध्ये तुम्हाला स्वतःला अनुभवायला सुरुवात होईल की आता लोक माझ्याकडे बघतायत, लोक माझं ऐकतायत, लोक माझ्याकडे येत आहेत, लोक माझ्याकडे सल्ले मागायला येत आहेत, लोक माझ्याकडे आकर्षित होत आहेत आणि माझ्या आयुष्यातून दूर गेलेली जी लोक आहेत ना, ती पुन्हा परत येत आहेत. तुमचा तुम्हालाच अनुभव येईल. खूप प्रभावी उपाय आहे हा. मांत्रिक शास्त्रातील उपाय आहे जो वशीकरणासाठी, अट्रॅक्शन म्हणजे आकर्षण क्षमता निर्माण करण्यासाठी खूप प्रभावी आहे. 11 किंवा 41 दिवस झाल्यानंतर कापडासकट ह्या ज्या वस्तू आहेत ह्या कुठल्याही एखाद्या झाडाखाली तुम्ही टाकून देऊ शकता. एकदा उपाय झाला, तेवढे दिवस पूर्ण झाले की त्यानंतर ते जे काही पोटली आहे ती तुम्ही कुठेही टाकू शकता. खूप साधा सोपा उपाय आहे. नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.